नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी कारले स्वच्छ धुवून त्याचे गोल चकऱ्या करून त्याच्यात मीठ टाकून 2 तास साईडला ठेवून द्यायचे आणि त्याच्यातलं अशा प्रकारे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही कारल्यातलं पाणी कसं निघालं आणि त्याच्यामुळेच आपले कारले कडू हे लागत नाही. त्यानंतर खोबरं शेंगदाणे भाजून घ्यायचे थोडे आणि ते लसूण तिघं आपण मिक्सरला थोडं जाडसर दळून घ्यायचे. त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची, त्याच्यात जिरे आणि कांदे चांगले लालसर परतून घ्यायचे. एकदा मिक्स करून घ्यायचं. कांदे चांगले लालसर होईपर्यंत आपण त्याच्यात 3 चमचे घरगुती काळा मसाला, हळद टाकून मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यात कारले टाकायचे. कारले मिक्स झाल्यानंतर थोडं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे. वाफ काढल्यानंतर आपण त्याच्यात जे शेंगदाणे खोबरे ते जाडसर दळले होते लसूण ते मिक्स करून टाकून द्यायचं त्याच्यात आणि रेडी आहे आपली कारल्याची भाजी.